गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. महाभूत विवेकाचा सारांश रूपाने विचार करणाऱ्या सर्वांना नमस्कार करतो. त्याचं कारण असं आहे की पंचदशीचा अभ्यास करणारी फारच कमी मंडळी असतात आणि त्या कमी मंडळींमध्ये जेव्हा विचार मांडायची आपल्या पुढे वेळ येते तेव्हा तो विचार ऐकायला आलेली मंडळीसुद्धा तेवढ्याच तोलामुलाची म्हणजे अभ्यास करणारी असतात. त्यामुळे तिथे काहीतरी विचार मांडला, काहीतरी गोष्ट एखादी पुढे आणली असं काही करता येत नाही. आणि या महाभूत विवेकामध्ये या 5 महाभूतांचा विवेक झाला पाहिजे. आणि विवेक शब्दाचा अर्थ एकच आहे की ब्रह्म सत्य आहे आणि जगत मिथ्या आहे. जगत 5 महाभूतांचं बनलेलं असल्यामुळे ते मिथ्या आहे. मिथ्या आहे शब्दाचा अर्थ पुन्हा सतासत, विलक्षण, अनिर्वचनीय मिथ्या म्हणजे सत्य लक्षणाशी जुळत नाही, नाही म्हणावं तर भासतं, म्हणून असत विलक्षण, आणि म्हणून अनिर्वचनीय म्हणजे त्याविषयी ठोस असं काही बोलता येत नाही, म्हणून ते मिथ्या, म्हणून ते बाधयोग्य. ही सगळी मालगाडी आपल्याला पक्की लक्षात पाहिजे, कारण साधन काळात ती आपल्याला वापरायची असते. महाभूत विवेकाचा विचार करताना आपण जेव्हा शेवट केला मागच्या सारांशाचा, त्यावेळी काही पूर्व पक्षवादी आहेत म्हणजे पूर्व मतवादी आहेत, त्यांनी काही आक्षेप घेतलेले. ते आक्षेपही आता इथे बोलले जाणार आहेत. म्हणजे त्यांचे आक्षेप ते मांडणार आहेत आणि त्या आक्षेपांचं खंडन पण आहे. पण ते लगेच आहे खंडन, म्हणजे काही तिथे फारसा काही वेळ लावलेला नाहीये. तिथल्या तिथे 1-2 श्लोक त्यांचे झाले की लगेचच एखाद्या श्लोकामध्ये त्याचं खंडन केलेलं आहे. पण पुढे पुढे जेव्हा दीप प्रकरणात जाऊ आपण, तेव्हा मात्र पूर्व पक्षी हे 5-5, 6-6 श्लोक असं आपलं त्यांचं मत मांडतात. आणि मग त्या मताचा एक विचार करून आपण हा विचार आपल्या उत्तर पक्षी विचार आपल्या अंतःकरणात लक्षात ठेवायचा आहे, हा विचार करायला पाहिजे. मग पूर्व पक्षाचा विचार का करायचा, तर असा काही पूर्व पक्ष आपल्या अंतःकरणात उरू नये म्हणून त्यासाठी ही पूर्व पक्षाला आपल्याला समजूत घालावी लागते आणि त्यासाठी मात्र अध्यारोप अपवादाची भाषा बोलावी लागते. आपण जेव्हा अध्यारोपात एखादी गोष्ट म्हणतो की त्या ब्रह्मस्वरूपावर हे जगत भासतं, तेव्हा ते भासणं हा शब्द विसरून जातात पूर्व पक्षी लोक, आणि ते जगत आम्हाला दिसतं, ज्या अर्थी दिसतं त्या अर्थी ते सत्य आहे. कारण पूर्व पक्षाचं मत जे आहे ते केवळ 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे मला डोळ्यांना, कानांना असं शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध या पद्धतीने जे मला कळतं तेच सत्य आहे आणि उर्वरित सगळं काय आहे, तुमचं ब्रह्म आम्हाला काही दिसत नाही म्हणून ते नाहीच, अशा पद्धतीने ती बोलणी होतात. पण अध्यारोपात जगत मिथ्या आहे म्हणजे अध्यारोपात मुळात जे मुळात नाही ते आपण गृहीत धरतो आणि गृहीत धरून पुन्हा ते कसं आहे, पुन्हा झालेलंच नाही, किंवा झालं असेल तर सतासत विलक्षण, दिसत असेल तर प्रतिती मात्र सत्तावान, अशा पद्धतीने आपण त्याचं काय करतो, खंडन करतो. म्हणून इथे आपल्याला पूर्व पक्षाने पुन्हा एक गोष्ट विचारलेली आहे की एकमेव आत्मा आधारहीन तो मी, म्हणून मी आधारहीन, मग निराधार. मग हा विचार आम्हाला असह्य होतो की तुम्ही असं जे मांडता की आत्मा सर्वांचा आधार आहे असं जेव्हा बोलता, तेव्हा तो आधार शब्द हा कल्पित रूपाने जगताची निर्मिती झालेली आहे हे गृहीत धरून बोललेला असतो. आणि मग त्याचा आधार काय आहे, ते ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म मी आहे, आत्मरूपाने ते मी आहे. आणि असा मी सुद्धा कसा आहे, आधारहीन आहे. मग आधारहीन आहे असं मी द्वैतवाद्यांना म्हटलं की द्वैतवादी काय होतात, अस्वस्थ होतात की आम्हाला आधार आधेय भाव संबंधात जीवन जगायची सवय लागलेली आहे आणि तुम्ही आम्हाला असं कसं करता की व्यावहारिक सत्तेमध्ये आम्हाला आई वडील आधार आहेत, कोणी म्हणता आमचे नातेवाईक आधार आहेत, पण शेवटी कोणी कोणाला उपयोगात येत नाही हे शेवट कळतं. आणि त्यावेळी मात्र ह्या जन्मातली वेळ गेलेली असते द्वैतवाद्यांची, त्याला काय करणार. मग त्याला पाश्चात्य जे मतवादी आहेत म्हणजे ते आपल्यामध्ये सुद्धा आहेत, म्हणजे पंडित आहेत काही लोक, मग ते सुद्धा काय म्हणतात की ईश्वर हा साकार आहे, म्हणजे ईश्वर हा आकारात आहे. आणि हे जे आकारात आहे असं जे काय आम्ही मांडतोय ना, ते शंकराचार्यांचे जे गुरु आहेत ते गौडपादाचार्यांनी मांडलेलं आहे, असं त्यांनी ते तिथं प्रूव्ह केलेलं आहे त्यांनी. पण ते आता मी प्रूव्हिंग मांडत नाही, पण गौडपादाचार्यांनी म्हणजे शंकराचार्य अद्वैत मांडतात आणि गौडपादाचार्य सुद्धा अद्वैत मांडतात, पण तरी सुद्धा त्यांनी त्या मताला धरलंय आणि मग
सगुण साकाराच्या अनुसंधानात राहणाऱ्यांची निर्गुण निराकारात विलीन व्हायची वेळ आली की ती कशी पंचायत होते त्याचं वर्णन करतात. कारण ते काय म्हणतात की तुम्ही जे सगुण आहे तेच निर्गुण निराकार आहे अशा पद्धतीने जे बोलता किंवा तेच ईश्वर आहे हे आम्हाला काही धड समजत नाही आणि मान्य होत नाही. आणि मग काय होऊन जातं त्या द्वितीयात, म्हणजे द्वितीयात भव भयम भरती, म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की द्वितीयात भय आहे आणि अद्वैतात निर्भयता आहे. ही भूमिका मात्र अद्वैत सिद्धांतांनी सांगितलेली ती काही पटत नाही. कारण अद्वैतामध्ये संत भूमिका मांडतात, शास्त्र भूमिका मांडते आणि श्री गुरु भूमिका मांडतात. तर संत भूमिका मांडतात तेव्हा काय म्हणतात, दुजे खंडे तरी अवघा हरी दिसे. म्हणजे द्वितीयाचा जर का खंड केला, म्हणजे द्वैताचं जर का खंडन केलं म्हणजेच ते मिथ्या ठरवलं. खंडन शब्दाचा अर्थ मिथ्या. ते मिथ्या ठरलं तर मग काय आहे, अवघा हरी आहे. आणि तोच हरी ज्ञानदेव काय म्हणतायत, सगुण रूपात आपल्या समोर आलेला आहे. म्हणजे तो निर्गुण निराकार ब्रह्म तेच सगुण रूपात आलंय. आपण संतांचंही म्हणणं मांडू शकतो, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे की हे जे भिणारे लोक जे आहेत, हे प्राध्यापकी लोक जे द्वैत सत्यत्व मांडणारे द्वैती, हे सगळे काय होतात, ते द्वैताला सत्यत्व देतात आणि अस्वस्थ होण्याचं कारण द्वैत सत्यत्व बुद्धी आहे हे काही केल्या त्यांना पटत नाही. म्हणून इथे श्रेष्ठ मानायची जेव्हा वेळ येते स्वतःला, त्यावेळी काय प्रमाण श्रेष्ठ मानायचं ही भूमिका आपल्या पुढे येते. आणि मग शंकराचार्य म्हणतात की या सर्व गोष्टींना श्री गुरु हेच प्रमाण आहे, असं त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ते आपल्या पुढे मांडलं. आणि मग त्याचा जेव्हा प्रमाण द्यायची त्याचं वेळ येते तेव्हा मला दासबोध मदतीला येतो आणि ते म्हणतात समर्थ, फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार. आणि मग पुढे काय म्हणलंय, तोची गुरु माहेर अनाथांचे, किंवा सद्वस्तू दाखवी सद्गुरू सारासार विचार, अशी अशी भूमिका मांडली. म्हणजे याचा अर्थ काय आहे, फोडून शब्दाचे अंतर हे सार आणि आसार यातला फरक दाखवण्यासाठी आहे. कारण जो फरक या द्वैतवाद्यांना कळत नाही सार आणि आसारातला, त्यामुळे त्यांना द्वैत सत्य वाटतं आणि त्यामुळे त्यांचं जीवन सगळं भिण्यात जातं. म्हणजे सगळं त्यांचं जीवन काय होऊन जातं, घाबरण्यात निघून जातं. नाही, द्वैत सत्य म्हणजे हे जग सत्य. जग सत्य जे आमच्या पाच ज्ञानेंद्रियांना कळतं, दिसून कळतं, ते सत्य. हा, ते शून्यवादी तेच मानतात. नंतर हे नैयायिक सुद्धा तेच सत्य मानतात. किंवा परमाणुवादी काय म्हणतात, हे जग परमाणूंपासून बदलले. किंवा नैयायिक काय म्हणतात की ह्या जगामध्ये जे काय निर्माण झालेलं आहे ते सगळं कसं आहे, जड अचेतनापासून झालंय. म्हणजे ते कसं आहे, ते सांख्यांना जवळ आहे आणि सांख्यांना जवळ असल्यामुळे ते जडकरणवादी ठरतात. म्हणजे जडापासून हे काय झालंय, दृश्य जगत निर्माण झालं. म्हणजे नाही, अजातवादी नाहीयेत. म्हणजे ते कसं काय आहेत की ते आत्मा मानतात, पण आत्मा मानला तर ते अनेक मानतात. म्हणजे अशा पद्धतीने ते उत्तर पक्षाशी काय असतात, कायम फारकतीतच असतात. नाही नाही, ते जग निर्माण झालेलं नाही असं नाही म्हणत. आपला अजातवाद जो आहे तो उत्तर पक्षी लोकांचा आहे की मुळात जग नावाची गोष्ट निर्माणच झालेली नाही. अगा जे झालेची नाही तयाची वार्ता पुससी काही. हा, म्हणजे हे खरं आहे. खरं म्हणणं असं आहे की जग नावाची गोष्टच नाही. पण जेव्हा मी जग आहे असं म्हणतो समर्थांना, त्यावेळी ते काय म्हणतात की हे जगत सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे, म्हणजे कल्पित आहे. म्हणजे कसं आहे, रज्जू उपहित चैतन्यावर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे आहे. सर्प कसा आहे, सर्प म्हणायला गेलं तर आहे, कुठपर्यंत आहे, प्रतिती मात्र सत्तावान. जोपर्यंत त्याची प्रतिती येते तोपर्यंत काय आहे, सर्प आहे, चांदी आहे. पण ज्या वेळी मी त्या सर्पाजवळ जातो, म्हणजेच याचा अर्थ प्रकाश टाकतो, त्यावेळी माझ्या असं लक्षात येतं ही सर्प नसून दोरी आहे. म्हणजे आपल्याला समजून काय घ्यायचं आहे की हे जग काय आहे, म्हणजे या जगाचं अधिष्ठान काय आहे, तर ते दोरी उपहित चैतन्य आहे. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर मग काय आहे की ती वस्तू दाखवी निजसार. सार या शब्दामध्ये आसाराचा बाध करून ती सार वस्तू जी आहे ती मी आहे हे समजावून सांगणारे श्री गुरु असतात. म्हणून इथे काय आहे, आपल्याला श्री गुरूंशिवाय तरणोपाय नाही. म्हणजे महाभूताचा जर विवेकच मला करायचा असेल तर मला श्री गुरु चरणाशिवाय काही उपयोग नाही दुसरे. मग ते पुढे ज्यावेळी ते ऑब्जेक्शन सुरुवात करतात, आता हे शून्यवादी जे आहेत ते काय म्हणतात,
जगाचा व शून्याचा कार्यकारण भाव संबंध सिद्ध होत नाही, हे बौद्धांना पटत नाही. त्याला काय करणार? कारण ते बौद्ध मतवादी काय म्हणतात की या जगाचं कारण काय आहे? शून्य आहे. आणि त्या शून्याचा अर्थ काय आहे असं त्यांना विचारलं तर ते म्हणतात काही नाही. काही नाही पासून तर काहीतरी निर्माण झालं, ही भूमिका काही सामान्य माणसाला सुद्धा पटण्याची नाहीये. कारण जे मुळातच नाही ते कसे काय जगाचं कारण होणार? कारण प्रत्येक गोष्ट आपल्या पुढे जी येते ती मागच्या वेळी आपण विचार केला तर ती कार्यकारण भाव संबंधात येते. उदाहरणार्थ टेबल, हे लाकडाचं टेबल आहे. म्हणजे लाकूड हे त्याचं काय आहे? कारण आहे. महाभूत विवेकाची सुरुवातच आपण कार्यकारण भाव संबंधाने केली आहे की हे जग कसं आहे? जड अचेतन आहे. मग जड अचेतन असेल तर त्याचं कारण हे चेतन आहे. मग ते काय आहे? ते ब्रह्म आहे. मग ब्रह्म खरोखरीच कारण आहे का? तर ते कसं कारण आहे? तर ते विवर्त उपादान कारण आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? त्या ब्रह्मस्वरूपावर या जगाचा विवर्त भासतो, म्हणजे अध्यास होतो. म्हणून त्या अध्यासाचं कारण काय आहे? ते ब्रह्मस्वरूप आहे. वास्तवात ब्रह्मस्वरूप, मूळ शुद्ध ब्रह्मस्वरूप ते कार्यकारणातीत आहे. अशी एक भूमिका मांडली जाते. आणि का भूमिका मांडली? तर जग मी दर मिथ्या ठरवलं तर मला जे काय आहे ते कळतं. जे मुळात आहे तेच मला कळतं. त्यालाच म्हणतात जे उरतं काय? शेष काय उरलं? तर ब्रह्मच उरलं आणि ते मी आहे. अशा पद्धतीने कळलं. म्हणून इथे हे जे शून्यवाद्यांचं जे म्हणणं आहे की ह्या जगताचं कारण शून्य आहे आणि शून्य शब्दाचा अर्थ काही नाही. मग मागे द्वैत विवेकाचा विचार मांडायची वेळ आली होती. त्यावेळी माझे श्री गुरु काका म्हणाले की यांना मे महिन्यात अमरावतीमध्ये भर उन्हात दुपारी 12 वाजता उभं केलं पाहिजे. म्हणजे यांना लक्षात येईल की शेवटी कार्यकारण भाव संबंध काय असतो. म्हणजे मूळ मुद्दा काय आहे? हे जे शून्यवाद्यांचं म्हणणं आहे की हे जगत काही नाही पासून निर्माण झालं, हे बोलण्यात बोल नसलेलं बोलणं आहे. म्हणून इथे काय आहे? हे शून्यवाद्यांच्या बोलण्याला पंचदशीकारांनी वदतो व्याघात ही दोषाची भूमिका मांडली आहे. यांचं बोलण्यात बोल नाही. मग काय करतात? ते उत्तर पक्षावर पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेतात की भेदशून्य ब्रह्मावर भेदाचे जगत कसे भासते? असा प्रश्न त्यांनी विचारलाय की तुमचं ब्रह्म हे भेदशून्य आहे असं तुम्ही म्हणतायत, म्हणजे ते अभेद रूप आहे अशी भूमिका मांडता. मग त्या अभेद रूप ब्रह्मावर म्हणजे भेदशून्य, शून्य शब्दाचा अर्थ शून्य या अर्थाने नाही हा, तर तिथे भेद नावाची गोष्ट नाही, अशा पद्धतीने तो भेदशून्य आहे. मग तिथे जग कसं भासतं? मग त्याचं उत्तर दिलंय. कारण इथे नवीन टॉपिक सुरू होतो. कारण इथे नवीन टॉपिक सुरू होतो तो मायेच्या विचारातनं सुरू होतो. आणि मग जगत कसं भासतं? तर ते मायेमुळे भासतं. आणि इथे माया शब्दाचा अर्थ असा अविद्या. अविद्येमुळे हे जग मला सत्य भासतं. आणि म्हणजेच याचा अर्थ काय आहे? मग ही अविद्या आली कुठून? तर ती माझ्या कल्पनेतनंच आली. मुळात काय आहे की कल्पना काय केली पाहिजे? शुद्ध केली पाहिजे. कल्पनेत काय झालं माझ्या की कल्पनेचे एक बरे समर्थ म्हणतात स्वरूपी घालिता बरे निर्विकल्प होय. पण ती स्वरूपी घालिता बरे निर्विकल्प होय, पण ती कल्पना जर अशुद्ध असेल, म्हणजे ती देह सत्यत्व जगत सत्यत्व असं जर म्हणत असेल तर ती अशुद्ध कल्पना आहे. मग ही अशुद्ध कल्पना माझ्या अंतःकरणात कशी तयार झाली? तर ती मायेमुळे झाली, म्हणजे अविद्येमुळे झाली. म्हणजे माया शब्दाचे अनेक अर्थ आहेत. असे त्यातला एक अर्थ काय आहे की त्या अधिष्ठानाचा विचार आपल्याला करायला लावणारी भूमिका या महाभूत विवेकाच्या निमित्ताने त्यांना तयार करायची. मग कल्पनेला अधिष्ठान कोणाचे? अशी भूमिका मांडावी लागते. कारण ज्यावेळी आपल्या अंतःकरणात एखादी कल्पना तयार होते त्यावेळी त्याचा कार्यकारण भाव संबंध सांगता येतो. की उदाहरणार्थ मला ताप आलाय असं जेव्हा बोललं जातं त्यावेळी डॉक्टर मला काय सांगतात? त्या अर्थी तुम्हाला काहीतरी इन्फेक्शन आहे. मग ते इन्फेक्शन बरं झालं की काय होऊन जाईल? ताप निघून जाईल. म्हणजे याचा अर्थ त्याचं कारण आहे. मग ही कल्पना नावाची जी गोष्ट आहे त्यावेळी मला एक प्रश्न विचारावा वाटतो की शुक्ती व उपहित चैतन्यावर भासणारी चांदी सत्य आहे का कल्पित आहे? हा त्यातला विचार आहे. आता शुक्ती उपहित चैतन्यावर भासणारी चांदी कल्पित आहे वास्तवात, तरी सुद्धा मला काय होतं? त्या वेळेपुरती ती काय होते? ती सत्यरूपाने भासते. मग सत्यरूपाने भासते ही माझी काय आहे? कल्पना आहे. पण ती कल्पना गेली कशी? माझी कल्पना असा जेव्हा विचार करायची वेळ येते तेव्हा जेव्हा मी त्या शुक्ती उपहित चैतन्यावर भासणाऱ्या चांदीच्या जवळ जातो आणि अगदी जवळ गेल्यावर जेव्हा हातात घेतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की ही चांदी नसून काय आहे? शिंपली आहे. म्हणजे अधिष्ठाना शुक्ती उपहित चैतन्यावर भासणाऱ्या चांदीला ती शुक्ती हे काय आहे? ते बूड आहे त्याचं, किंवा ते त्याचं अधिष्ठान आहे. मग ते जर अधिष्ठान असेल
तर मग शुक्ती खरोखरीच अधिष्ठान आहे काय, असा विचार करायची वेळ येते. कारण कुठलाही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या एका जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होऊ शकत नाही, हा सिद्धांत आहे. म्हणजेच याचा अर्थ हो, सत्य म्हणून केव्हा घेतली जाते, अधिष्ठान सत्य आहे. पण ते तात्पुरतं आपल्याला समजावून सांगण्यासाठी त्या भासणाऱ्या चांदीचं अधिष्ठान शुक्ती आहे असं बोललं जातं. पण वास्तवात कुठलाही जड अचेतन पदार्थ दुसऱ्या जड अचेतन पदार्थाचं अधिष्ठान होत नाही. कारण का, मला सांगा की शुक्ती कळली असं म्हणूया, मग शुक्ती कळली मग माझा भ्रम गेला का? माझा जो जगत सत्यत्वाचा भ्रम आहे, नंतर माझा जो देह सत्यत्वाचा भ्रम आहे, माझा जो कर्तेपणाचा भ्रम आहे, तो गेला का? म्हणजे नाही गेला. म्हणजे शुक्ती अधिष्ठान नाही. हा, चांद हा त्यातला महत्वाचा मुद्दा काय आहे की शुक्ती अधिष्ठान नाहीच आहे. मग ती भाषा आहे. पण मला जर का शुक्ती जर अधिष्ठान असती, तर मग शुक्तीचं ज्ञान झाल्याबरोबर मला ज्ञान झालं अशी भूमिका तयार झाली असती. याचा अर्थच काय झाला, शुक्ती काय आहे, ती चांदीचा भ्रम घालवण्यापुरतं काय आहे, ते शुक्तीने वेढलेल्या चैतन्याच्या वर हे चांदीचं अज्ञान जे होतं ते माझं निघून गेलं. आता कल्पना जी हो, ती चांदीचं ज्ञान असल्यामुळे कल्पना घडली. हो ना, मग ती चांदीचं ज्ञान काय आहे, पूर्वी आहे त्याला, म्हणून पूर्वस्मृतीमध्ये त्याला चांदीचा भ्रम आहे. म्हणजे चांदी नावाची वस्तू आहे. मग त्याच्यामध्ये लोभ, भयादी हे सगळे जे काय धर्म आहेत, साप असेल तर भय आहे, चांदी असेल तर लोभ आहे, अशी भूमिका मांडली आहे. म्हणजे ज्यावेळी अध्यास मांडायची भूमिका आली, त्यावेळी विचारसागरनी काय विचारसागरला यांनी काय प्रूव्ह केलं पूर्व पक्षांनी, की सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारानेच अध्यास होतो. आता ते मला आता हा विचार यांच्या शंकेवर उत्तर देण्यासाठी मांडावा लागेल, की उदाहरणार्थ सत्य चांदीची भूमिका माझ्या अंतःकरणात होती, म्हणून मला काय झाला, अध्यास झाला. त्यावेळी उत्तर देताना मग विचारसागरवाले कसे आहेत, फार हुशार आहेत. मग त्यांनी काय म्हणालं, की सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार हा अध्यासाला कारण नाही, तर तुम्ही त्याला त्याच्याऐवजी काय म्हणा, सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हा अध्यासाला कारण आहे, असं त्यांनी सांगितलं. आता सजातीय या शब्दाचा अर्थ की मी त्या चित्रातला साप पाहिला आणि मला काय वाटलं, भीती वाटायला लागली. आलं लक्षात. म्हणून सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्काराला सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे तडजोडीचं उत्तर दिलं. पण नंतर जाऊन मग ते काय म्हणाले, की आकाशावर निळाईचा भ्रम होतो, तिथे म्हणे माझ्यात कोणता दोष आहे, अशी भूमिका मांडली. तर तिथे कुठलाही दोष माझ्यावर नाही, याचा अर्थ अध्यास होण्यासाठी कोणत्याही दोषाची आवश्यकता नाही. मग आकाश कसं आहे, मग मिथ्या वस्तू ज्ञानजन्य संस्कारामुळे अध्यास होतो. म्हणजे याचा अर्थ ही शुक्ती सुद्धा कशी आहे, ही सुद्धा मिथ्या आहे. आणि मला जी व्यावहारिक सत्तेतली चांदी सुद्धा कशी आहे, तीही मिथ्या आहे. म्हणून इथे काय आहे, हा जो अध्यास होण्याचा जो संस्कार आहे, हा मला कोणत्याही कारणाशिवाय अध्यास होऊ शकतो. आपण सापाच्या बाबतीत म्हणू शकतो की लांबट गोल दोरी आहे आणि त्याच्यावर ते सादृश्यता दोष अशी भूमिका तयार होते. पण इथे कुठे सादृश्यता आहे, आकाशाला सादृश्यता दोष लावता येत नाही, कुठलाच दोष लावता येत नाही. म्हणजे याचा अर्थ हा हा, मग त्याला माळ दिसते, असे मुख्य भूमिका आहे. साप नाही बघितलाय तर माळ दिसते, हा, मग माळ दिसते, त्याला काही दिसू शकतं. म्हणजेच अभ्यास व्हायला त्याला कशाचीही आवश्यकता नाही. म्हणून तो मग अभ्यास कशातनं झाला, तर तो सत्यत्व कल्पनेच्या दृष्टीतनं माझ्या अंतःकरणात अभ्यास तयार झाला. म्हणून सर्व भ्रमाला अधिष्ठान काय आहे, तर ते व्यावहारिक सत्तेतले पदार्थ नसून चैतन्यच अधिष्ठान आहे, हे मला स्वीकारावंच लागतं. कारण शेवटी सुद्धा शुक्ती आहे जेव्हा म्हटलं जातं, त्यावेळी शुक्तीचं अस्तित्व कोणाच्या सत्तेवर आहे, तर ते सतरूप ब्रह्माच्या सत्तेवर आहे, ही भूमिका मांडावी लागते. मग आपण जेव्हा अभ्यास करायची विचारधारा तयार करतो, त्यावेळी नामरूपात्मक जगत, अस्तिभाती प्रियरूप ईश्वर आणि सच्चिदानंद ब्रह्म, मग या दोघांनाही अधिष्ठान कोण आहे, तर ते सच्चिदानंद ब्रह्मच आहे. म्हणून आपण काय करू शकतो, एक 3 विभाग तयार करू शकतो. एक नामरूप चैतन्य, म्हणजे नामरूपाला वेढलेलं चैतन्य, एक ईश्वर चैतन्य म्हणजे ईश्वराला वेढलेलं चैतन्य, आणि एक ब्रह्म चैतन्य. म्हणून इथे काय आहे, या चैतन्याच्या उपाध्या सिद्ध होतात. आणि उपाधी नेहमी कशी असते, उपदेयापासून वेगळी असते.
पण ती उपदेहावर आपले धर्म घालते. अशा पद्धतीने शरीर ही काय ठरवायचंय काय आपल्याला? शरीर हे उपाधी ठरवायची. शरीराला मी विशेषण करतो, माझं शरीर असं मी म्हणतो, माझं शरीर म्हणतो. आणि मग मला काय झालं? ताप आला. मला ताप आला म्हटल्याबरोबर तो वास्तवात कोणाला ताप आलेला आहे? तो माझ्या शरीराला ताप आलेला आहे. मग अशी खरं ते आन्सर जे आहे ते परफेक्ट बोलणी जी आहे, वाक्यरचना, ती माझ्या शरीराला ताप आलेला आहे. मग माझ्या शरीराला ताप आलेला आहे याचा अर्थ माझ्या शरीरापेक्षा कोणीतरी मी वेगळा आहे. मग वेगळा आहे तर तो कोण आहे? तो चेतन मी आहे. आणि तेच काय आहे? महाभूताचा विवेक करून शोधण्याचं सार आहे. फोडून जे दाखवतात शब्दाचं अंतर, तर ते कोणतं आहे? वस्तू दाखवी निजसार, तर ती निजसार वस्तू काय आहे? ते चेतन तत्व आहे. हा हा चैतन्यच आहे. म्हणजे या जाणणारा जो आहे तो चैतन्याच्या सत्तेवरच या सगळ्या गोष्टी जाणतो. मग त्याच्याच सत्तेवर जाणतो तो, मग चैतन्याला जाणणं. कारण माझी सतत काय आहे बोलणी, माझं अस्तित्व राहावं, नंतर मला सगळं कळावं आणि मला कायम आनंद हवा. मग कायम आनंद कुठे आहे? आत्मसुख जाणण्यात आहे. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक जण काय आहे? साधकच आहे. प्रत्येक जण काय आहे? सामान्य रूपाने ब्रह्मज्ञानीच आहे. पण विशेष रूपाने त्याला ब्रह्मज्ञान नाही. आणि विशेष रूपाने नाही म्हणून त्याला विशेष रूपाने ज्ञान करून घ्यायचं असेल तर महाभूताचा विवेक करण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून काय आहे की हे नामरूपात्मक जगत, ईश्वरला, नंतर ब्रह्म, या तिघांचं जे काय विचारधारा बोलायची जेव्हा वेळ येते तेव्हा ते चैतन्य हेच त्यातलं खरं काय आहे? हा शुद्ध चैतन्य हेच त्याचं खरं अधिष्ठान आहे आणि ते मी आहे. मग इथे शून्य कुठे सिद्ध होतं ते सांगा. कारण आपली चर्चा कुठे आहे की भेदशून्य ब्रह्माचा आणि या जगताचा कार्यकारण भाव संबंध सिद्ध होत नाही असं जे काय शून्यवाद्याचं म्हणणं आहे ते कोरड्या तर्कावर आधारित आहे. ते वास्तवात कुठेही सिद्ध होत नाही. म्हणून या जगाचं अधिष्ठान काय आहे? तर ते ब्रह्म आहे. म्हणून इथे कोरडा तर्क करू नका. मग तिथे आपण बोली भाषा बोलतो, घेऊन घ्या, खाऊन खा, अशी ती विदर्भात भाषा बोलतात बघा. मग आता मग इथे घेऊन घ्या, खाऊन खा, मग या दोन भाषेत काय झाला? दोन वेळा नाही म्हटलं म्हणजे एक वेळा काय होतो? होतो, होकार होतो. म्हणजे दोन वेळा नकार दिला तर एक वेळा होकार होतो. मग आता मग सत्ता कोणाची? मग सत्ता सच्चीच आहे. कारण शेवटी काय आहे की इथे दोन सत्ता सांगायच्या नाहीयेत आम्हाला. मुख्य विचार काय आहे? आम्ही जी जगाची कल्पना मांडलेली आहे, वास्तवात जग झालेलं नाही ही आमची मुख्य कल्पना. पण आम्ही जेव्हा जगाची कल्पना मांडतो ती जगाची निवृत्ती होण्यासाठी मांडतो. आपल्याला तुकाराम महाराज काय म्हणतात? कशाच्या निरासा? उपाधीच्या निरासा. मग उपाधी म्हणजे जगत. हा, उपाधीच्या निरासा पाविजया ठाया. हा, देहाच्या निरासा पाविजया ठाया. मग देह हे उपलक्षण आहे. देहाच्या निमित्ताने ते जगत आलं सगळं. म्हणजे जगाचा निराश केला म्हणजे देहाचा निराश केला की मी कोण आहे? मी ते तत्व आहे. म्हणून इथे काय आहे? आपल्याला सच्चच अस्तित्व बोलायचंय, दुसरं काही सांगायचं नाही. म्हणून इथे काय आहे? आपले ते मागच्या वेळी 1 ते 37 श्लोक होते ते खरं इथे पूर्ण झालेले आहेत. मग आता पुढचा जो विचार आहे ना तो मांडायला सुरुवात केलेली आहे. आणि तो विचार आहे की ब्रह्मतत्व कसं आहे? कारण सत असित या श्रुतीचा आधार घेतलेला आहे. पुढे 38व्या श्लोकाचा विचार करताना सत असित यावर पूर्व पक्षाचा आक्षेप आहे. पूर्व पक्ष काय म्हणतं की ब्रह्म कालातीत आहे, ते काळाचे विचार करूनच सांगावा लागतो. म्हणजे ब्रह्म कालातीत आहे, ते कालाचा जो विचार आहे तोच समजावून आम्ही सांगतो. मग देशकाल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला निराकार वगैरे ही सगळी त्याची काय आहेत? उत्तर आहेत. त्यांनी त्यांच्या म्हणूया फायद्यासाठी त्यांनी वापरली. मग जन्माला आलेल्या वस्तूंमध्ये कालसापेक्षता असते, नंतर ब्रह्म तुमचं जन्मालाच आलेलं नाही वगैरे हे सगळं आहे. मग त्यांचं म्हणणं काय आहे की ते शब्द सांडून बैसला. अजून एक प्रमाण मी सांगतो, तो मौनी म्हणाला, तो मौनी म्हणावा भला. म्हणजे हे सगळे विचार तुम्ही मांडता पण ते द्वैतातच द्वैतातच मांडता असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही काय करता? द्वैत स्वीकारूनच हे सगळे विचार अद्वैताचे मांडता. पण मुख्य मुद्दा काय आहे? हे सगळे द्वैतातले विचार आहेत, त्याचा विचार कसा करावा अशी त्यांची भूमिका आहे.
पण मनातील किडाळ दूर झाले की अंतःकरण वृत्ती शांत होते, म्हणजे स्वरूपाकार होते. हे मात्र आम्हाला समजावून सांगायचे, पण ते काही त्यांना केल्या पटत नाही. कारण परतोनी पाठवरे ठाके आपण या आपण पै देखे, या ओवीचा विचार ते काही करू शकत नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय आहे की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचा जेव्हा प्रलय होतो, 2-3 शंका त्यांनी मांडल्यात, की आत्ता ह्या शंकेतनं त्यांना काय म्हणायचंय, की तुम्ही जे म्हणणं मांडताय ते द्वैतातच मांडताय, आणि मग द्वैताचा निराश कसा काय होतो आणि तुम्हाला तुमच्या ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान कसं होतं, हे आम्हाला काही पटत नाही. दुसरी एक शंका आहे की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यातील प्रलय काळात केवळ केवळ ब्रह्माचेच अस्तित्व शिल्लक राहते. आता ही शिल्लक राहते या शब्दाचा अर्थ आहे 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 या स्वरूपात राहते, हे काही आम्हाला पटत नाही. समोरासमोर जगत व त्यातील पदार्थांचे अस्तित्व मिथ्या आहे, हे आम्हाला काही पटत नाही, कारण ते आम्हाला स्पष्टपणे दिसून कळतात. मग शिवाय आकाशाचे मिथ्यात्व पटवायला गेले तर जरा कठीणच आहे. म्हणजे आकाशाला तुम्ही मिथ्या म्हणता, त्या 5 महाभूतांच्या आकाशाला, त्यावर पण आमचा काही विश्वास बसत नाही. म्हणून हे तुमचं जे काय तुम्ही म्हणताय देशकाल वस्तू भेद मावळला, हे द्वैतातले विचार तुम्ही आम्हाला समजावून सांगता आणि अद्वैताचं ज्ञान होतं, हे काही आम्हाला पटत नाही. एवढं सगळं त्यांनी काय केलेलं आहे, ऑब्जेक्शन मांडलेलं आहे. आणि त्यावर आता आपल्या उत्तर पक्षांनी जेव्हा उत्तर द्यायला सुरुवात केली तेव्हा म्हणाले की हे आकाश काय आहे, मिथ्या आहे, हे तुला पटत नाही, म्हणजे तुझ्या बुद्धीला पटत नाही. असं जे काय तू विचार करतोस, तेव्हा या जड अचेतन बुद्धीला, म्हणजे हे आकाश आहे किंवा नाही, म्हणजे तू म्हणतो आहे, आम्ही म्हणतो नाही, हे जे काय तू विचार करता किंवा विचार निर्णय केलास, हे तू निर्णय केलास, तर हा निर्णय तू कोणाच्या सत्तेवर केलास ते आम्हाला सांग. कारण बुद्धी जड अचेतन आहे, मग ती जड अचेतन बुद्धी काही करू शकत नाही, ती प्रेतवत असते. मग तिने हा निर्णय केला तुझ्या बुद्धीने, हे तू मला कसा निर्णय केला हे समजावून सांग. हे त्यांच्या नैयायिकांनी हा विचारलेला प्रश्न आहे. तर मग त्याला कसं आहे, त्याला प्रश्नानेच उत्तर दिलेलं आहे. कारण शेवटी कसं असतं, काही प्रश्नांना प्रश्नांनीच उत्तर देतात, तेव्हा त्याला उत्तरगर्भित प्रश्न अशा पद्धतीने बोलली भाषा जाते. म्हणून इथे काय आहे, मग मला सांग, आकाश नित्य का ब्रह्मनित्य, हा त्यातला पुढचा विचार आहे. की हे जे तुझ्या बुद्धीला आकाश कळलं वेगळेपणाने, तर ते वेगळेपणाने कळलेलं जे आकाश आहे ते नित्य कारण का का ब्रह्मनित्य. त्याच्या पुढे तू थोडा गेलास न तर तुझं कल्याण व्हायची व्यवस्था आहे, असा आपला उत्तर पक्ष सांगतो. थोडी जर बुद्धी शांत केली तर ह्याला तुला त्याचं उत्तर सापडेल. आणि मग बुद्धी शांत करायची असेल तर मग कसा विचार करायचा, तर ही जी काय बुद्धी आहे ती तेजतत्वाची आहे, आणि तेजतत्व निर्माण होताना त्याच्यामध्ये आकाश नावाचं महाभूत अनुस्यूतच आहे. म्हणजे जेव्हा आपण आकाश पहिलं, आकाश हा, म्हणजे ती श्रुती सांगते की आकाश निर्माण केलं आणि त्या आकाराचं तो म्हणजे आत्मतत्व ब्रह्मतत्व झालं, अशा भूमिकेत मांडलं गेलेलं आहे. याचा अर्थ काय झाला की ते ब्रह्मतत्व, नंतर ते ईश्वर तत्व, ते आकाश तत्व अनुक्रमे सगळ्या महाभूतांमध्ये आहेच. म्हणजे इथे काय आहे, तेजात आकाश आहे, मग बुद्धी मिथ्या आहे, तर मग आकाश मिथ्या का नाही, हा त्यातला विचार आहे. जर बुद्धी तुझी वेगळी जी विचारधारा करते, ती बुद्धी जर का मिथ्या ठरते, तर मग हे आकाश तुला दिसणारं का मिथ्या ठरू नये, ही त्याची भूमिका आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्या लोकांनी काय मांडलं की प्रत्येक गोष्टीचं प्रत्यक्ष ज्ञान व्हायलाच पाहिजे असा काही नियम नाही. तुला तरी आकाशाचं ज्ञान जे होतंय, म्हणजे तुझ्या अंतःकरणाला जे ज्ञान होतंय, त्यावेळी तुला ते प्रत्यक्ष ते आकाश दिसतंय का, म्हणजे त्या आकाशाचं काही तू मला एखाद्या फॉर्ममध्ये ते आकाश दाखवू शकतोयस का, तर ते तसं काहीच त्याला दाखवता येत नाही. कारण का, त्याच्यावर ते ब्रह्मनिराकार आहे ना, त्याच्यावर त्यांचे क्वेश्चन आहेत. म्हणजे इथे त्यांनी काय केलं की प्रत्यक्ष ज्ञान व्हायला पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा काय आहे की तुझं आकाश जर दिसत नसेल तर आमचं ब्रह्म दिसत नसेल 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 डोळ्यांना, जे 6 प्रमाणांना, तर तिथे कशाला तुझं ऑब्जेक्शन पाहिजे, ही भूमिका त्यांनी मांडली. म्हणून महाभूताचा विवेक केला. कारण आकाश काय ठरलं आपल्या दृष्टीने, मिथ्या ठरलं, कारण उपजे ते
नासे या प्रकरणामध्ये ते मिथ्या ठरलं. तर मग प्रत्येक महाभूत हे कुठल्या तरी तत्वाचं बनलेलं आहे, म्हणजेच याचा अर्थ काय झाला, ते मिथ्या आहे. आणि जे मिथ्या असतं त्याचा विवेक केला गेला पाहिजे. तो विवेक काय सांगतो, उपजे ते नासेमधला आहे. मग परत पूर्व पक्षी असं म्हणतो, जसे आकाश दिसत नाही तर तुमचं ब्रह्म तरी कुठं दिसतं. ही भूमिका त्यांनी मांडली. मग दोघातील फरक काय, मग आकाश आणि ब्रह्म कसं आहे, ते दोन्ही एकरूपच आहे. मग त्यावर उत्तर दिलं, अरे बाबा, जे कायम असते, ते जे उरते तेच मात्र काय असते, सत्य असते. आणि विचार केला तर आकाश सुद्धा काय होतं, बाधित होतं. म्हणजे काय, कसं, की ज्यावेळी आपण ध्यानाला बसतो आणि मला माझ्या स्वरूपाचा अनुभव येतो, मुख्य विचार काय आहे, की ध्यानकाळी जेव्हा मी या सगळ्या गोष्टींचा विचार करतो, स्थूल देहाचा निराश, मग सूक्ष्म देहाचा निराश, मग कारण देहाचा निराश, असं सगळं जेव्हा करतो तेव्हा मला जो अनुभव येतो तो कशाचा येतो अनुभव, तो माझ्या स्वरूपाचा अनुभव येतो. म्हणजे माझी बुद्धी शांत होते. हे नक्की तुला मान्य आहे का? ध्यानकाळी जर तू बसलास तर तुझी बुद्धी शांत होते. मग बुद्धी शांत झाल्यानंतर जेव्हा तू खाली येतो, म्हणजे त्या ध्यानातनं खाली येतो, तेव्हा मात्र तू काय म्हणतो, मला फार छान वाटतंय. मी जर झोपलेलो नसेल तर मला फार छान वाटतं. मग मला फार छान वाटतं तर मग काय आहे, मला माझ्या स्वरूपाचाच अनुभव आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आकाशाचा अनुभव तिथे नाही. मग आता याला जी भाषा बोलायची आहे, की शून्याचा अनुभव तर तिथे नसतोच, कारण शून्याचा अनुभव आला तर मी झोपेमध्ये आहे. मग आता याला प्रमाण दिली पाहिजे, की आमचं जे काय ब्रह्म आहे तेच मात्र या सगळ्याला अधिष्ठानभूत तत्व आहे. हे जर का सांगायचं असेल तर मग काय झालं, ती प्रत्यक्षावगमम ही श्रुती आहे, की यत साक्षात अपरोक्षत्वात. मग ती श्रुती मला काय सांगते, जे साक्षात असतं तेच अपरोक्ष असतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, की भगवद्गीतेमध्ये हा जो विचार मांडला तो मांडताना मग आपले भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले, अगदी काही ठिकाणी बोललेत, ते खूप खूप छान बोललेत, की मी या सर्व जगामध्ये आहे पण जग माझ्यात नाही. मग मी आकाशात आहे पण आकाश माझ्यात नाही. स्वरूपामध्ये आकाश नाही, पण आकाश मात्र, जे अस्तित्व आकाशाचं तुला कळतं ते माझ्याच सत्तेवर आहे. म्हणून तू तिथे काय पहा, मलाच पहा. मलाच जर तू पाहिलं तर काय होऊन जाईल, पुन्हा ब्रह्मसूत्र तेच म्हणतंय, म्हणजे यत साक्षात अपरोक्षत्वात. पण पुढे हरिपाठात ज्ञानदेव काय म्हणतायत, भरला घनदाट हरी दिसे, रीता ठाव या राघवे विण नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, वास्तवात आकाश जे माझ्या अंतःकरणात निर्माण झालेलं आहे ते माझ्या कल्पनेतलं महाभूत आहे. ही पाचही महाभूत ही माझ्या कल्पनेतनं तयार झालेली आहेत. मग ज्यावेळी जग नावाची गोष्ट सिद्ध होते त्यावेळी त्या कल्पनेचा विचार तो जगाचा व्यवहार करण्यासाठी वापरावा. पण त्या भूताला जेव्हा मी सत्यत्व देतो, त्याच्या पदार्थांना जेव्हा सत्यत्व देतो, तेव्हा मात्र काय होऊन जातं, मला त्याच्यातनं सुख किंवा दुःख निर्माण होतं. आणि मग जिथे जिथे सुख दुःख निर्माण होतं त्यावेळी त्याची अनर्थ परंपरा अशी सांगते, की तिथे आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. म्हणून इथे काय आहे, की या प्रत्येक, पुन्हा आणखीन एक विचार मांडलेला आहे, की अध्यस्थाची निवृत्ती अधिष्ठानमय असते. असा जेव्हा विचार मांडायची वेळ येते तेव्हा या पाचही महाभूतांचा विचार उपजे ते नासे मधला असल्यामुळे ती सगळी अध्यस्थ ठरतात. आणि जी भूत अध्यस्थ ठरतात त्याचं अधिष्ठान मात्र काय आहे, ते ब्रह्म आहे. आणि तेच ब्रह्म मी आहे. अशा पद्धतीने जेव्हा विचार होतो तेव्हा मात्र उरतं ते अस्तित्व, ते कोणाचं आहे, ते फक्त ब्रह्मस्वरूपाचंच आहे. म्हणून महाभूताचा विवेक मला हा का करायचा, विवेक का करायचा आहे, तर मला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान व्हावं यासाठी करायचं आहे. आम्हाला महाभूत विवेक हा शोसाठी अजिबात सांगायचा नाही. तुमच्या पुढं आम्हाला आमचं काय म्हणूया, ती मोठी बुद्धी वगैरे काहीही पाजळायची नसून आम्हाला केवळ त्या आनंदाचा अनुभव येण्यासाठी ही सगळी भूमिका मांडायची. मग आता इथे या अस्तित्व रूपतेचा विचार महत्वाचा आहे, कारण अस्तित्वावर काही शंका घेतल्या गेलेल्या आहेत, त्याची उत्तरं आहेत. मग समाधी काळात जशी झोप नसते तशी सद्बुद्धीही नसते, तर तशी सत्रूपताच असते. म्हणजे समाधी काळाचा जेव्हा विचार करायची वेळ येते, ध्यान काळाचा, त्यावेळी काय आहे, झोप नसते. तुम्ही म्हणता झोपलेला नाही पाहिजे, मग तिथे सद्बुद्धी तरी कुठे असते,
नाही नाही, सतरूप बुद्धी असते. म्हणजे आपली बुद्धी काय झालेली असते, ती सतरूप झालेली असते. याचा अर्थ बुद्धी बुद्धीच्या स्वरूपात हा राहिलेलीच नसते. बर तिथे शून्य आहे असं जर का तुमचं म्हणणं असेल, यांनी कोणाला म्हणलंय, त्या शून्यवाद्यांना म्हणले, तर मग हे शून्य आहे हे कोणाला कळालं? शेवटी काय आहे की शून्याचंही खंडन करावं लागतं. इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया मंद बुद्धिस्तव प्राणी ब्रह्म म्हणे. समर्थांनी काय केला, निकाल लावला की साक्षात झोपतात आणि झोपून परत काय म्हणतात की त्यालाच ब्रह्म म्हणतात. मग असं जे काय तुमचं ब्रह्म आहे, तर ते ब्रह्म तसं नाही. म्हणजे ध्यानातनं उठल्यावर जर का तो झोपेत गेलेला असेल, तर त्याला आळस हा येतो. हे प्रत्यक्ष ध्यानात बसणारे, ध्यान करणारी लोक आहेत त्यांना लक्षात येतं. आणि जर ब्रह्मस्वरूपाचा अनुभव आला असेल, तर मग काय आहे, त्याला तिथं फ्रेश त्याची वृत्ती, अंतःकरण वृत्ती एकदम खूप अशी शांत होऊन गेलेली असते, आनंदमय झालेली असते. म्हणजे या सगळ्या गोष्टींवरनं काय आहे, या ब्रह्मस्वरूपाचंच अस्तित्व सगळीकडं आहे. कारण कार्यकारण भाव संबंध जर सिद्ध झाला, तर अधिष्ठान ब्रह्म आहे, म्हणजेच ते कारण आहे. तर कारणाचे गुण कार्यात असतात. आपण ब्रह्मस्वरूपाला सच्चिदानंद हे तीन गुण कल्पित रूपाने जोडूयात. आणि ते तीन गुण या प्रत्येकात आहेत की नाही, कार्यरूप जगतामध्ये आहे. जगताचं एक अस्तित्व आहे, जगत मला कळतं आणि पुन्हा या जगामध्ये मला आनंद आहे, विषयामध्ये आनंद आहे. वास्तवात आहे का नाही तो भाग वेगळा, पण मुद्दा काय आहे, या जगामध्ये आनंद आहे अशी भूमिका आली. मग हे तीन माझ्याकडे इन्स्टिंक्ट आल्या कुठनं? अशा पद्धतीने तो विचार मांडून त्यांनी इथे शून्यवाद्यांचं परत एकदा खंडन केलंय. मग पुन्हा एक नवीन विषय आता याच्यामध्ये मांडलेला आहे की मनाचे व्यापार सुरू झाले असले तरी ते साक्षीच्या सत्तेवरच, स्वरूपात साक्षीच्या सत्तेवरच ते सगळे व्यवहार होतात असं म्हणलंय. पण तो व्यवहार होताना तो व्यवहार सत्य आहे का कल्पनेतला आहे, ही भूमिका आपल्याला लक्षात आली पाहिजे. कारण जर का व्यवहार जो आहे तो कशातनं चालतो, तो कल्पनेतनं चालतो. माझ्या अंतःकरणात वृत्ती तयार होते की काय आहे, मला हे आता असं करावं. आणि असं करावं म्हटलं की काय होऊन जातं, ते मी करण्यासाठी निघून जातो. म्हणजे याचा अर्थ काय आहे की कल्पना माझी काय झाली, निर्माण झाली. आणि निर्माण झाल्याबरोबर तिथे व्यवहाराला सुरुवात झाली. बरं ती कल्पनाच जर शांत झालेली असेल तर, म्हणजे कल्पनेला कल्पनेचं स्वरूपच नसेल. आता ध्यानकाळात काय आहे, कल्पना शांत आहे. नंतर नामकाळात काय आहे, कल्पना शांत आहे. म्हणजे कसं की नामकाळामध्ये ती माझी जी काय भूमिका आहे ती नामाशी निगडीत आहे. आलं लक्षात? म्हणजे मी काय झालेलो आहे, नामाशी बांधला गेलेलो आहे. आणि पुन्हा आतमध्ये माझं म्हणणं काय आहे की ते जे नाम मी घेतो, ते ज्याचं नाम मी घेतो तो राम आणि तो सगुण राम, हे दोघं काय आहेत, एकरूपच आहेत. हेही मान्य आहे ना? बर, तो जो सगुण राम आहे तोच काय आहे, निर्गुण आहे. असं हरिपाठात म्हणलंय, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरिविण मन व्यर्थ जाय. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ही सगळी जर का जोडणी करत गेलो माझ्या कल्पनेतली, तर ती कुठे गेली, तर ती रामाकडे गेली. म्हणजे मी रामरूप होऊन जर का व्यवहार केला, गोंदवलेकर महाराज काय म्हणाले की मी भाजीला बाहेर पडलो की मी इथे रामाला सांगून जातो, रामा मी तुझी भाजी आणायला बाहेर पडलो. आता ही एक कल्पना आहे, बरोबर आहे की नाही? एक कल्पना आहे की व्यावहारिक सत्यता तयार करून एक बाहेर पडलाय बाजाराला. आणि व्यावहारिक सत्यतेतला बाजार करून आल्यावर काय म्हणतो, बाजार झाला, फार कष्ट पडले, त्यातून बाजार आणला त्यांनी, त्या व्यक्तीने. आणि मग त्याची बायको त्याला म्हणते, काय आणली ही मेथी, काय कळत नाही, काय नाही, आणि महाग आणली तुम्ही. म्हणजे काय झालं, व्यवहार कसा झाला सगळा, रामकृष्ण हरी. म्हणजे त्या व्यवहारातनं त्याला काय मिळालं, दुःखच मिळालं. बरं म्हटलं असतं तर सुख मिळालं असतं. पण आता गोंदवलेकर महाराज कसं पडले, ते रामाचा व्यवहार करण्यासाठी बाहेर पडले. कल्पना बघा, की दोन कल्पना आहेत, की एक द्वैत सत्यत्व बुद्धीची कल्पना आहे, तिने सुख दुःख दिलं. आणि एक कल्पना कशी आहे, ती रामाचा व्यवहार करायला बाहेर पडली. त्या बाहेर पडली, रस्ता रामरूप, जिने उतरले रामरूप, समोरची माणसं रामरूप, भाजी रामरूप, पैसे दिले ते पैसेही रामरूप, सगळा व्यवहार झाला. रामा तुझी भाजी आणली, चला आता दुपारच्या जेवणाला ही भाजी आहे, ती तुम्ही काय करा, खायला या, प्रसाद म्हणून मी तुम्हाला दाखवील. मग आता तुम्ही काय करा,
ती खायला या. म्हणून इथे काय आहे की व्यवहार होवो अथवा न होवो, म्हणजे ह्या कल्पनेतनं एक व्यवहार झाला, गोंदवलेकर महाराजांनी केला. आणि एक व्यवहार कसा केला? सत्यत्व कल्पनेतनं केला, द्वैत सत्यत्व कल्पनेतनं. आणि एक व्यवहार काय केला? राम कल्पनेतनं केला. राम आणि अद्वैत दोन्ही काय आहेत? सेम आहेत. मग याचा अर्थ काय झाला की व्यवहार दोन्ही बाजूला झाला तरी शुद्ध ब्रह्म मात्र कसं राहिलं? ते इंटॅक्टच राहिलं. म्हणजे याचा अर्थ शुद्ध ब्रह्माला धक्का न लावता हे सगळे व्यवहार महाभूत विवेकाने मला करता येतात. म्हणजे मनाचे व्यापार सुरू जरी असले तरी सुद्धा मनाला जर का मी अशी जर का व्यवहार करण्याची सवय लावली, म्हणजे मना सज्जना भक्ती पंथेची जावे, हा भक्तीचा व्यवहार, किंवा मना सज्जना राघवे वस्ती की जे, अशी जर का त्या मनाला सवय लावली तर तो जो काय मनाचा व्यापार आहे तो मनाचा व्यापार साक्षीच्या सत्तेवर होतो. आणि त्या साक्षीच्या सत्तेवर होताना तो साक्षीरूप होण्याची व्यवस्था तयार होते. पण त्याच मनाला जर का मी सत्यत्व बुद्धीनी विचार केला आणि ते संकल्प विकल्प जर का मी तयार केले तर मग मन काय होऊन जातं? मन मला अडकवून बसतं. मग हे जे काय व्यवहार जो आहे तो कोणाचा आहे अशी भूमिका एक तयार होते की हे सगळे व्यवहार केले, मग व्यवहार कोणाचा? तर व्यवहार हा मायेचा आहे. मुख्य विचार काय आहे? माया ब्रह्म अव्यवहार्य आहे अशी भूमिका मांडली जाते. आणि माया काय आहे? व्यवहार्य आहे. मग माया शब्द कशा पद्धतीने आला? गोंदवलेकर महाराजांनी रामाला धरून व्यवहार केला, मग तो सगुणाला धरून केला, ओके. त्यांनी ईश्वराला धरून केला तरी काही अडचण नाही, अशा पद्धतीने बस. मग हा म्हणजे याच्यामुळे तो काय झाला? संवादी ठरला. आणि ते कुठे गेले? ते आनंदाकडे निघून गेले. मग व्यवहार कोणाचा हा प्रश्न आहे. म्हणून इथे काय आहे की हा व्यवहार मायेचा आहे. मग ती माया कशी आहे? तर माया पुन्हा कशी आहे? तर कार्यानुमेय आहे. म्हणजे कार्यावरून तिचं काय करता येतं? तिचं रूप ठरतं. आता ती समजा या जगाला निर्माण करते असं म्हणलं की त्या मायेचं नाव ईश्वर झालं. अशा पद्धतीने तिची नावं काय होऊन जातात? बदलतात. मग ती कार्यानुमेय आहे. मग आता ती कशी आहे? तर पुन्हा आमचा महाभूत विवेक काय सांगतो? ती अनिर्वचनीय आहे. म्हणून ती कशी आहे? मिथ्या आहे. म्हणजेच कशी आहे? पुन्हा अस्तित्व शून्य आहे. मग तत्वशून्य आहे. म्हणजेच काय आहे? अभाव रूपच आहे. म्हणजे वास्तवात ती नाहीच. बरोबर आहे ना? की त्या मायेचा आपण खूप मोठा विस्तार पाहिला. मग काय झालं? त्याला एक दृष्टांत दिलेला आहे साखरे महाराजांनी, की काही नाही, त्या वांजेच्या मुलाचं लग्न ठरलं आणि मग लग्न ठरल्याबरोबर त्याचा सगळा तो समारंभ केला. त्यांनी 5 मिनिट समजावून सांगितला. म्हणजे याचा अर्थ काय आहे? ज्या नसलेल्या गोष्टी आहेत त्याला मी कल्पनेतनं अस्तित्व देतो आणि कल्पनेतनं अस्तित्व तयार करतो आणि ते सत्यत्व देतो. तिथे माझी पंचायत होते. मला फक्त काय करायचं आहे की कल्पनेचा उपयोग करून घ्यायचा आहे. कारण या जगातली प्रत्येक वस्तू माझ्या फायद्यासाठी निर्माण झालेली आहे. त्या कल्पनेचा उपयोग करायचा आहे आणि मग काय करायचं आहे? त्या आनंदाकडे जाण्यासाठी वापरायचं आहे. मग काय आहे? ते तत्वशून्य आहे. माया नावाचं तत्व कसं आहे? तत्वशून्य आहे. या शब्दाचा अर्थ अभावरूप आहे. तर मग आहे काय? अशी भूमिका आहे. मग तत्वशून्यता एखाद्या ठिकाणी असेल तर तत्वरूपता एका ठिकाणी मांडावीच लागते. मग तत्वरूपता कोणाची आहे? तर ती ब्रह्मस्वरूपाची आहे. मग तत्वशून्यतेमध्ये काय माझ्यासमोर परिणाम होतो? तर अज्ञान नावाची गोष्ट सिद्ध होते. आणि अज्ञान शब्दाचा अर्थ न कळणे. मूळ वस्तू जशी आहे तशी ती न कळता ती विपरीत रूपाने भासवणे हा मायेचा सर्वात मोठा खेळ आहे. मग त्या खेळाला आपण काय करावं? ओळखावं. मग माया कशी ठरली? सतासात विलक्षण. मग त्यांनी पुढे एक विचार मांडला पूर्व पक्षांनी की शक्तीचा दृष्टांत. मग शक्तीच्या निमित्ताने त्यांनी बराच उहापोह केला पूर्व पक्षांनी. मग शक्ती कोणाची? मग शक्ती मायेची आहे, शुद्ध ब्रह्मस्वरूपाची नाही. मग ब्रह्मस्वरूपाची शक्ती आहे असं जर म्हणायचं असेल तर कल्पित रूपाने ती ब्रह्मस्वरूपाची शक्ती आहे अशा पद्धतीने बोलता येतं. म्हणून कल्पित रूपाने मायेचे अधिष्ठान सत्य ब्रह्मच आहे. रामाचा व्यवहार केला की सत्य ब्रह्मस्वरूपाकडे जाण्याची व्यवस्था आहे. आणि सत्य जगत धरून जर व्यवहार केला तर सुख दुःखाची व्यवस्था आहे. मग इथे पुन्हा काय झालं? पुन्हा शून्यवादाचं खंडन झालं. म्हणून इथे काय आहे? या अध्यस्त मनाचं म्हणजे व्यापार करणाऱ्या मनाचं अधिष्ठान हे काय आहे? पुन्हा आत्मतत्व आहे. म्हणजेच ब्रह्मतत्व आहे, ते मी आहे.
मग या शक्तीविषयी काही त्यांनी शंका विचारल्या, कारण तुम्ही महाभूत विवेकाचा अभ्यास केला असेल त्यावेळी त्या शक्तीविषयी शंका मांडल्यात. आणि त्यावर त्यांनी असं म्हटलंय, जितकी जास्त शक्ती तितके वेतन जास्ती, तितका पराक्रम जास्ती. पण मूळ मुद्दा शक्तीचे अस्तित्व आहे काय, हा पहिला मुख्य मुद्दा आहे. शक्ती आणि ब्रह्मस्वरूपाचं नातं काय, असा काही तुम्ही विचार केलाय का, असा पूर्व पक्षाला काय केलेला आहे विचारलेला प्रश्न आहे. आणि हा मी माझ्या मनात माझा प्रश्न तयार झाला की नक्की काय आहे. मग उत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे की ब्रह्म हे शक्तीपेक्षा व्यापक आहे. कारण शेवटी शक्तीचा विचार जेव्हा करायची वेळ येते तेव्हा व्यापकतेचा विचार आपल्याला बोलावा लागतो. मग शक्ती शक्तिवानाच्या साह्याने राहते, ही पण एक भूमिका मांडलेली आहे. उदाहरणार्थ ईश्वराची शक्ती असा शब्द प्रयोग आहे. मग ईश्वराची शक्ती काय करते, ती त्या जगताला निर्माण करते. म्हणून त्या विश्वाची एक शक्ती आहे. त्या विश्वामध्ये हे जीव जंतू वगैरे सगळे काय होतात, निर्माण होतात, त्यांची एक शक्ती आहे. आपण म्हणतो एखाद्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं, मग इन्फेक्शन झालं तर कशामुळे झालं, तर त्या जंतूची शक्ती आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की शेवटी काय आहे, ही ईश्वर नावाची जी भाषा आहे ती कोणावर अध्यस्त रूपाने आहे, म्हणजे कोणावरती अधिष्ठान रूपाने ती कळते. तर त्या ईश्वर शक्तीचं सुद्धा काय आहे, अधिष्ठान ब्रह्मच आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, ईश्वर ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त रूपाने भासतो असं म्हणावंच लागतं. कारण का, पुन्हा ईश्वर सुद्धा जेव्हा बीजरूपात सृष्टी जाते तेव्हा तोही मावळून जातो. याचा अर्थ ईश्वर सुद्धा काय आहे, मिथ्या आहे. पण जोपर्यंत जगत आहे तोपर्यंत ईश्वर मला मज देवनी जाळीत कर्मफळे, या नात्याने तो मला काय आहे, कर्मफळ अर्पण करण्यासाठी खूप काही उपयोगाचा आहे. म्हणून शक्ती ही काय आहे, अध्यस्तच आहे. मग ती जर का अध्यस्त असेल तर पुढे प्रश्न या पूर्वपक्षवाद्यांनी निर्माण केला की निरंश ब्रह्माला अंशत्व कसे, असा प्रश्न आहे. कारण शेवटी तुम्ही त्या शक्तीचं अधिष्ठान कोणाला जाऊन जोडता, तर त्या ब्रह्मस्वरूपाला जाऊन जोडता. आणि तुमचं ब्रह्म कसं आहे, निरंश आहे. म्हणजे त्याच्यामध्ये अंशांशी भाव संबंध नाही. जसा चाराणे हा रुपयाचा काय आहे, अंश आहे. मग असा जर अंश असेल तर तिथे सावयव साकार वस्तूमध्ये हा अंशांशी भाव सिद्ध होतो. तुमचं ब्रह्म कसं आहे, निरंश आहे. मग निरंश ब्रह्मामध्ये, निरवयव निराकार ब्रह्मामध्ये हा अंशांशी भाव कसा, असा आमचा प्रश्न आहे. त्यावर आपल्या लोकांनी दिलंय की ही भाषा अध्यारोपाची आहे. आम्ही जेव्हा ब्रह्मस्वरूपाला कल्पित रूपाने शक्तीचं अधिष्ठान मानतो तेव्हा तो कल्पित शब्द अंडरलाईन वर्ड आहे. कल्पित शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे की हे ब्रह्मस्वरूपावर केलेल्या आरोपाचं लक्षण आहे. त्यावर साखरे महाराजांनी एकदा उदाहरण असं दिलं होतं की एक ब्रह्मचारी होता, असं त्यांनी फार अगदी जोरात सांगितलं. आमचे कान टवकारले. आणि त्याला 10 मुलं होती असं मांडलं. म्हणजे तर त्यावेळी आम्ही सगळे चक्रावलो की अरे तो ब्रह्मचारी आणि त्याला 10 मुलं ही कुठून आणली. अहो स्वप्न दृष्टांतात काय धरायला हरकत आहे. मग स्वप्नातली मुलं कशी आहेत, त्या ब्रह्मचार्याची ती कल्पितच आहेत. म्हणजे याचा अर्थ ती वास्तवात नाहीत. म्हणून इथे काय आहे की आम्ही महाभूत विवेक का सांगतो आहे, तर ते क्षला धरून आम्ही उदाहरण सोडवायला घेतलेले आहे. की मॅथमॅटिक्समध्ये आपण विचार करतो की तुम्ही क्ष ही एक किंमत धरा, असं आपल्याला सर समजावून सांगतात. आणि शेवटी क्षची काय होते, किंमत येते. मग आम्ही काय केलं, क्षला धरून हा महाभूताचा विवेक मांडलेला आहे. आणि हा विवेक केला असता मिथ्या कल्पित पदार्थांची निवृत्ती होते. आणि मिथ्यात कल्पित पदार्थांची निवृत्ती ही काय आहे, ही ब्रह्मरूप आहे. मग आता हे जे काय तुम्ही आम्हाला निरंश ब्रह्मावर हे जे काय भासतं असं म्हणता, मग त्यालाही उत्तर दिलेलं आहे की गीतेमध्ये उत्तर दिलंय की एका अंशावर जगत भासते, ब्रह्मस्वरूपाच्या एका अंशावर जगत भासते. हा ब्रह्मस्वरूपावर केलेला आरोप आहे. मग त्यामुळे काय होतं, मग त्यामुळे आमच्या महाभूताचा विवेक करण्याची व्यवस्था तयार होते की ब्रह्मस्वरूपावर जर का आपण या जगताचा आरोप केला की ब्रह्मस्वरूपाला सोवळ्यात ठेवता येतं आणि ईश्वर नावाची संकल्पना आपल्याला मध्ये आणता येते. आणि मग या जगाची निर्मिती कोणी केली, तर त्या ईश्वराने या जगताची निर्मिती केली. मग जगताच्या उत्पत्ती लयाची सगळी व्यवस्था लागते. मग
साधक कर्मे करतो त्याचीही व्यवस्था लागते, कारण ती कर्म कशी झाली पाहिजे, निष्काम झाली पाहिजे. निष्काम झाली पाहिजे तर ती ईश्वराला अर्पण केली पाहिजे. मग ईश्वराचा अवतार सगुण विठ्ठल, त्याला कर्म अर्पण केली पाहिजेत. अशा रीतीने ही सर्व शास्त्रे काय करतात की आपल्याला व्यवहार कसा करायचा या जगताचा हे समजावून सांगतात. मी तो मगाशी सांगितलेला गोंदवलेकर महाराजांचा व्यवहार लक्षात घ्या. तो या पद्धतीने व्यवहार आहे की तो व्यवहार त्यांनी काय केला, रामाच्या नावाने केला. काही जणांनी तो व्यवहार विठ्ठलाच्या नावाने केला. अशा पद्धतीने म्हणून शक्ती अंशांशी भाव संबंध हे सगळं मायेच्या प्रांतातलं आहे. ते वास्तविक ब्रह्मस्वरूपाच्या प्रांतातलं नाही. ब्रह्म निरंश हे जसंच्या तसंच आहे. कारण कुठलाही संबंध जर का प्रस्थापित करायचा असेल तर त्यासाठी ते संबंध कसे पाहिजेत, तर समसत्तेतले असले पाहिजेत. ब्रह्म चेतन आहे आणि हे जगत कसं आहे, कल्पित आहे, म्हणजे अचेतन आहे. मग अचेतन आहे तर दोघांमध्ये वास्तवात संबंध नाही. आणि स्वीकारायचाच असेल तर काय करा, तात्पुरता कल्पित संबंध स्वीकारा. म्हणजे कसा, तर पुन्हा सत सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या. मग रज्जू उपहित चैतन्यावर भासणारा सर्प सत्य आहे का कल्पित आहे, तुम्हीच सांगा मला. तुम्ही जर का म्हणला सत्य आहे तर मग निवृत्त झाल्यावर तो कुठेतरी बिळात जाताना आपल्याला व्यावहारिक सत्तेत दिसला पाहिजे. मग नाही दिसत तर मग कसा आहे, पुन्हा कल्पित आहे. मग कल्पित पदार्थाचं अस्तित्व सांगा. ते मुळात नाहीच. मग त्याला अस्तित्व दिलं की काय होऊन जातं, मला सुखदुःख होतं. आणि त्याचं अस्तित्व जर मी कल्पित मानलं तर मी काय आहे, आनंदाकडे निघून जातो. म्हणून व्यवहार कसा करायचा आहे, कल्पितातला करायचा आहे. मग कल्पितातला व्यवहार करायचा आहे तर मग आपले गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं सगळा व्यवहार कोणाचा चाललेला आहे, रामाचा. मग सगळा व्यवहार रामाचा चाललाय म्हणून व्यवहाराचा करता कोण ठरला, आणि मग मी कोण ठरलो, आकर्ता ठरलो. मग आकर्ता हे कोणाचं लक्षण आहे, बस. अशा पद्धतीने जर आपण उत्तरं शोधली तर आपण आनंदाकडे जाण्याची व्यवस्था सहज करू शकतो. महाभूत विवेक काय आहे, असा चालतो. मला सारांश सांगायचं आहे ना, ही तुम्ही मला एक मोठी संधी दिलेली आहे की माझं एक मुक्त चिंतन आहे अभ्यासाचं, की जे मला माझ्या श्रीगुरूंनी शिकवलेलं आहे, ते मला चिंतन मांडायचे. आणि त्यातून आपल्याला त्या आनंदाकडे जाण्याची एक सिस्टीम तयार करता आली पाहिजे. इथे प्रत्येक बसणारा जो साधक आहे ना, तो एका हद्दीनंतर तो इतका तयार झाला पाहिजे की त्याला कोणाच्याच मार्गदर्शनाची गरज पडली नाही पाहिजे. तो इंडिपेंडंट झाला पाहिजे. माझ्या श्रीगुरूंचं म्हणणं आहे की ते तू इंडिपेंडंट झाला पाहिजे असा विचार करून तू अभ्यास शिक, बोल, असं त्यांनी मला सांगितलं. म्हणून त्याचा विचार मला हा जास्त करायचा आहे. पुन्हा शंका घेतली आहे, आणि शंका घेतली आहे की ब्रह्म अखंडैक रस असताना त्याच्यात हे भेद कसे, हे जगाचे भेद तुम्ही सांगता तर ते भेद कसे, अशी ती शंका मांडली त्यांनी मोठी सविस्तर. पण त्यातलं मी आपलं थोडंसं काय केलं, पूर्व पक्षाला फार ब्राईट करायचा नसतो म्हणून मी सांगत नाही. मग त्यावर उत्तर देताना मला माझ्या 65चा विचार आला. नाही ते चित्र दावी ती अध्यारोप, परी असे केवळ भिंती पुन्हा अपवाद, प्रगटे ते संवित्ती जगदाकारे. अशा पद्धतीने अन्वय भाषा. म्हणजे इथे काय आहे की नाही ते चित्र दाविती हा मायेचा खेळ आहे. ही सगळी जी काय जगतातली चित्र दाखवण्याचं काम आहे ना, ते मायेच्या खेळातला विचार आहे. म्हणून इथे काय आहे, दृश्य पदार्थ अनेक दिसतात, चित्र अनेक आहेत, रंगीबेरंगी चित्र आहेत, अनेक रंगाची चित्र आहेत, परी असे केवळ भिंती. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्या चित्राला अधिष्ठान काय आहे, भिंतच आहे. त्याप्रमाणे ब्रह्म कसं आहे, ते एकमेव अद्वितीय आहे. पण काय आहे, ते प्रगटे ते संवित्ती. आता ही ही अन्वयाची भाषा आहे. प्रगटे ते संवित्ती जगदाकारे. आगा जे झालेची नाही याचं जेव्हा उत्तर द्यायची वेळ जेव्हा येते ना, तेव्हा हे जग झालेलं नाही, हे जग धरूनच बोलावं लागतं. मग धरूनच बोलायचं असेल तर कसं बोलायचं, तर ते असं दृष्टीसृष्टीवादात बोलायचं. की दृष्टीसृष्टीवाद काय सांगतो, दृष्टी स्वरूपाची म्हणजे वृत्ती स्वरूपाची, तर हे जगत कसं दिसणार आहे, स्वरूपाकारच दिसणार आहे. संतांची दृष्टी काय आहे, स्वरूपाकार आहे. म्हणून त्यांना भरला घनदाट रीता ठाव या राघवे वीण नाही, किंवा त्रिभुवन संचले विठ्ठल का, प्रगटे ते संवित्ती जगदाकार. त्यांच्या दृष्टीने ही संवित्ती म्हणजे ब्रह्म
कोणाच्या रूपात पुढे आलं? तर ते जगाच्या रूपात पुढे आलं. म्हणजे कार्यकारण भावसंबंध जर लावायची वेळ आली तर हे अनेक रूपांनी भासणारं जगत, हा मायेचा खेळ आहे. हे कशातनं सांगितलं? नाही ते चित्रदावितीमधनं सांगितलं. आणि पुन्हा परी असे केवळ भिंती याच्यामध्ये अन्वय सांगितला, म्हणजे अधिष्ठानाची भूमिका मांडली. म्हणून इथे काय आहे? जगात भेद आहे, तो व्यवहार करण्यापुरता आहे, पण जगत सत्यत्व बुद्धीतनं व्यवहार करू नका. म्हणून इथे काय आहे? जगात भेद आहे तो व्यवहार करण्यासाठी, आणि व्यवहार करायचा असेल तर कसा करायचा? तो कल्पितात करावा. कल्पित जगत आहे असं समजून व्यवहार करा. आणि ब्रह्म कसं आहे? ते अभेद आहे, म्हणजे अभेद रूप आहे, अव्यवहार्य आहे, त्याच्यामध्ये व्यवहार नाही. आणि ते कसं आहे? तर वास्तव रूप आहे, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. काय म्हणलंय? न खोमता जो लपे तव तव आभासे, प्रगटे तव तव न दिसे, प्रगटला ना लपाला असे न खोमता जो. त्याच्यामध्ये कुठलाही बदल न होता हे जगत काय झालं? भासायला लागलं. म्हणून हे जगत कसं आहे? पुन्हा कल्पित आहे. अशा पद्धतीने जर कल्पित जगत असेल तर मग ब्रह्म अखंडैक रस असताना त्याच्यात भेद कसे? तर कल्पित रूपाने ते भेद आहेत, वास्तवात नाहीत. रज्जू उपहित चैतन्यावर भासणाऱ्या सर्पाप्रमाणे तो भेद आहे, तो वास्तवात नाही. ब्रह्मस्वरूपाची अखंड एकरसता ही कायम जशी आहे तशीच आहे. त्याला पिंड सापेक्षतेने जरी साक्षी चैतन्य म्हटलं गेलं तरी त्याची अभेदता जशी असायची तशीच आहे. आणि ते मी आहे म्हणून माझी सुद्धा अभेदता ही काय आहे? सहजच आहे. मग पुढे एक भाषा आली की ती विकाराची भाषा आली. त्यांनी काय मांडलं की पुढे विकार ह्या शब्दात आले ते पूर्वपक्षी. मग विकाराची भाषा बोलून काय सांगतात? तेच सांगतात. म्हणजे पूर्व पक्षाला तेच समजावून सांगतात. पहिला विकार आकाश आहे. जे निर्माण झालं त्यावेळी पहिला विकार आकाश आहे. आणि विकार शब्दाचा अर्थ बदल, म्हणजे विचार शब्दाचा अर्थ बदल. मग त्यामध्ये काय होऊन जातं? त्या बदलामध्ये तो विकार जो आहे त्या बदलामध्ये हे विश्व सामावून जातं. म्हणजे आकाश नावाची गोष्ट जेव्हा बोलली जाते त्यावेळी काय होतं? अनुक्रमे ते पुढचं सगळं जे प्रकरण आहे, जीवांची निर्मिती वगैरे, हे पंचीकरण वगैरे, या सगळ्या विचाराचा विचार करायची वेळ येते. त्यावेळी तुम्ही म्हणत असलेलं जे आकाश जे आहे, काय म्हणजे की ते व्यापक आहे, जे काय तुम्ही पूर्व पक्षी म्हणता, त्या व्यापक आकाशाची जी काय भूमिका आहे ती कशी आहे? ती सापेक्षितच आहे. कारण या आकाशापेक्षा हा जो निर्माता आहे तो जास्त व्यापक आहे. कारण एखादी वस्तू एखादा निर्माण करतो ना, तो त्याच्यापेक्षा व्यापक असतो. म्हणून ईश्वर सुद्धा कसा आहे? तो व्यापक आहे आकाशापेक्षा. आणि त्याही पेक्षा आमचं जे ब्रह्म आहे ना, ते निरपेक्ष व्यापक आहे. कारण आकाशाची तुलना जेव्हा करायची वेळ येते तेव्हा ते कुठपर्यंत येते? तर ती ईश्वरापर्यंतच करता येते. कारण ते ईश्वराने आकाश निर्माण केलेलं आहे ते. पण जेव्हा तुलना स्वरूपाशी करायची वेळ येते तेव्हा ज्ञानदेव तुलना करून सांगतात, आकाशाच्या चाळणीतनं ब्रह्म चाळून जरी घेतलं तरी वरती काही शिल्लक उरत नाही. म्हणजे इतकं ब्रह्म सूक्ष्म आहे. त्याला गाळी व गगन जे, अशी एक त्यातली त्या ओवीचा तो भाग आहे. म्हणून इथे काय आहे? ब्रह्म हे निरपेक्ष व्यापक आहे. म्हणून त्याची तुलना कोणाशीच नाही. म्हणजे या पंचमहाभूतातील कोणत्याही पदार्थाची नाही. मग ते ब्रह्म मी आहे म्हणून माझी सुद्धा तुलना कोणाशी नाही. म्हणून तुलनेचा शाप माझ्या अंतःकरणात अजिबात नको. तुलना ही माझ्या अंतःकरणात अजिबात नसली पाहिजे. एखादी व्यक्ती जर अभ्यास करणारी सुंदर भेटली तर तिला नमस्कार करावा, सलाम करावा, काही हरकत नाही. कारण त्यामुळे माझ्या कळण्याची एक काय होऊन जाते? व्यवस्था होते. आणि मी काय होतो? मी उत्तरोत्तर व्यापक होतो. म्हणून अस्तित्वाचा विचार जेव्हा करायची वेळ येते सापेक्षतेने, कारण हा स्वभाव आहे माणसाचा की तो अस्तित्वाचा विचार करतोच, की माझं अस्तित्व, याचं अस्तित्व, त्याचं अस्तित्व, अशा भूमिका जेव्हा मांडतो त्यावेळी मात्र काय आहे? हा अस्तित्वाचा विचार जो आलेला आहे ना, तो कुठून आला? तो सतचा स्वभाव आहे. म्हणजे सतचा स्वभाव आहे शब्दाचा अर्थ गुणधर्म आहे. वास्तवात सत्वर हा लादलेला काय आहे? आरोप आहे. हे लक्षात ठेवायचं. सत कसं आहे? गुणातीत आहे. पण तरी सुद्धा काय झालं?
सतचं अस्तित्व जे आहे ते आपल्याला या जगाच्या निमित्ताने दिसतं, या शरीराच्या निमित्ताने दिसतं. म्हणून इथे असणे रूपता आहे ती स्वरूपाची आहे. पण दिसणे रूपता जी आहे किंवा दिसणेपणा जो आहे किंवा कळणेपणा जो आहे आपल्याला त्रिपुटीच्या स्वरूपात, तो मात्र कोणाचा आहे? तो व्यावहारिक जगताचा आहे. आणि तो कोणाचा आहे? तो मुख्यत्वे करून तो मायेचा स्वभाव आहे. मग इथे काय आहे? आकाशाचे दोन स्वभाव आहेत. आता त्यांनी सांगितले. मग ते दोन स्वभाव आहेत तर ते कोणते? तर एक आकाश नावाचं तत्व आणि ते एक पोकळी नावाचं तत्व. म्हणजे इथे काय आहे? त्या आकाश नावाच्या तत्वाला अस्तित्व कुठून प्रदान झालं? त्याचा असणेपणा कुठून प्रदान झाला? त्याच्या पोकळीपणाचा कुठून प्रदान झाली ती? तर ती प्रदान झाली ती सतरूप ब्रह्मस्वरूपाकडनं झाली. म्हणून इथे ती प्रदान झालेली जी काय आकाशाची शक्ती आहे, म्हणजे ती ईश्वराकडनं मिळालेली, ती कशी आहे? ती कल्पित आहे. म्हणून इथे काय आहे? सत्तेचा जेव्हा विचार मांडायची वेळ येते तेव्हा सत्तेचा विचार हा कोणाचा आहे? खऱ्या सत्तेचा. तो ब्रह्मस्वरूपाचाच आहे. पण ती ब्रह्मस्वरूपाची खरी अस्तित्व रूपाने असलेली सतरूपता ती जर मला कळून घ्यायची असेल तर मला पुन्हा काय आहे? मूळ प्रकरण आपलं महाभूताचा विवेक करण्याशिवाय पर्याय नाही. इथपर्यंतचा अभ्यास आपला आज पूर्ण झालेला आहे आणि 1 तासही पूर्ण झालेला आहे. तर आज इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.